स्टार्टअप इंडिया उपक्रमाचा भाग असलेलं फार्माईश हे डिजिटल व्यासपीठ पुढील महिन्यात पुण्यात सेवा सुरू करणार आहे। ही माहिती फार्माईशच्या प्रणेत्या आणि डॉक्टर दीपमाला पाटील यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली। औषध निर्माण क्षेत्रातल्या व्यावसायिक आणि संशोधक म्हणून काम करताना आलेल्या अनुभवातून फार्माईशची संकल्पना पुढे आल्याचं त्यांनी सांगितलं। फार्माईश या ॲपद्वारे ग्राहकांना जवळच्या परवानाधारक औषध विक्रेत्यांकडे प्रिस्क्रिप्शन डिजिटल पद्धतीने पाठवता येणार आहे। प्रिस्क्रिप्शन अपलोड करणं, त्याचा फोटो काढणं, व्हॉट्सॲप आणि व्हॉइस असिस्टंट्स अशा विविध पर्यायांचा यामध्ये समावेश आहे। ग्राहकांना घरपोच वितरणाची जबाबदारी संबंधित औषध विक्रेत्याचीच असेल। या सेवेसाठी ग्राहकांकडून कोणतंही स्वतंत्र शुल्क आकारलं जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं। या फार्मसीद्वारे आम्ही लोकल फॉर व्होकल हे करायचा प्रयत्न करतोय की जिथे आम्ही रिटेलर्सला एम्पॉवर करायचा प्रयत्न करतोय, जिथे आम्ही प्रयत्न करतोय की लोकल इकॉनॉमीला आपण थोडंफार हेल्प करू शकतो। जिथे आम्ही क्लेम करत नाहीये पण सपोर्ट करायचा प्रयत्न करतोय की अँटीमायक्रोबियल असिस्टंटला अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्सला कुठल्या पद्धतीने आपल्याला हेल्प करता येईल। जिथे हाही प्रयत्न आम्ही करतोय की कार्ट बिल्ड करत बसायचा किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जो वेळ मला घालवायला लागतो तो मी कसा कमी करू शकेन आणि जवळचाच फार्मसीला डिजिटल दिशवठा कसा वाढवून देता येईल विदाऊट एनी एक्स्ट्रा चार्जेस, हे साध्य करण्याचा आम्ही यातून प्रयत्न केला आहे।